नाशिक जिल्ह्यामध्ये खड्ड्यांमुळे कारचा भीषण अपघात झाला। कारमधील 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। मनमाड चांदवड मार्गावरची ही संपूर्ण घटना आहे। तर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने कार थेट नाल्यामध्ये जाऊन कोसळली। चांदवड ते मनमाड मार्गाच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। या मार्गावर खड्डे झालेले आहेत आणि यामध्ये सातत्याने अपघात होत आहेत। आता देखील दोघांचा मृत्यू झालेला आहे। प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। संतोष खताळ आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। संतोष, आपण पाहतोय रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। पावलोपावली खड्डे पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने अपघात वाढत चाललेला आहे आणि अनेकांचे मृत्यू देखील अपघातामध्ये सातत्याने होत आहेत। सर बरोबर आहे। मागील काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात रिमझिम पाऊस चालू आहे। त्यातच मनमाड चांदवड रोडचे अक्षरशः चाळण झाले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले। त्यामुळे काल रात्रीच्या सुमारास जो शिंगवे परिसरातील दत्ताचं मंदिर आहे या ठिकाणी जो टर्न आहे त्या ठिकाणी जी गाडी पूर्णपणे खड्ड्यात जाऊन मनमाडमधील 2 तरुण जे आहे हे जागीच ठार झाले। त्यामुळे या ठिकाणी जवळजवळ ही महिन्यातली 5वी ते 6वी घटना असून या ठिकाणी बहुतेक ठिकाणी लोकांचे ॲक्सिडेंट झाले। आपण बघू शकतो या चित्रांमध्ये या रस्त्यावर जे आहे आता पूर्णपणे जे खडी टाकण्यात आलेली असून साधा मुलावा देण्यात आला आहे। मात्र या खडीचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनधारकांना अक्षरशः जीवाची कसरत करून गाडी चालवावी लागत असून आणि हा रस्ता इतका महत्त्वाचा आहे की या रस्त्यावरून साधारणपणे दररोज हजारो वाहनं ये जा करत असतात। मात्र तरी देखील प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष होत असून या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जे आहे हे सातत्याने वाढत आहे आणि रस्त्यामध्ये खडी आणि मुरुम टाकल्यामुळे फार त्रास होत आहे नागरिकांना। अगदी संतोष, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। नाशिकमध्ये